नमस्कार, मैं हूं आपके साथ अनुष्का राय और आप देख रहे हैं दबंग इंडिया 24 न्यूज। लोकसभा चुनाव के चलते अमरावती जिले में आने वाले पथरोट, यहां पर महाविकास आघाड़ी के प्रत्याशी बलवंत वानखेड़े, इनके गठबंधन की शिवसेना कार्यकर्ताओं ने सभा को आयोजित किया था। इस संदर्भ में पूर्व सांसद अनंत गुड़े इस सभा में मौजूद थे तथा मंच पर पूर्व जिला पंचायत सदस्य श्रीमती वासंती ताई मंगरोले, पूर्व सरपंच आशीष सहारे, शिवसेना उप जिला प्रमुख नरेंद्र पड़ोले, कृषि उपज मंडी पूर्व अध्यक्ष किशोर पटोकार इस समय मंच पर मौजूद थे। पूर्व सांसद इन्होंने भाजपा प्रत्याशी नवनीत राणा, शिवसेना प्रमुख बाला साहेब ठाकरे, इनकी माताश्री निवास स्थान पर हनुमान चालीसा पाठ कर विरोध दर्शाया था, जिसके चलते इस चुनाव में शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे, एनसीपी शरद चंद्र पवार, कांग्रेस के प्रत्याशी बलवंत वानखेड़े इनको भारी मतों से चुनकर लाने की कार्यकर्ता अपने भाषण में संबोधित किया। 96 मध्ये तेव्हा पथरोट मधला कोण कार्यकर्ता होता याचाही परिचय नव्हता। आमच्या शाळेमध्ये किशोर भाऊ, त्याची बहीण आमची वहिनी आहे आणि मग वहिनीने सांगितलं का आमचे भाऊ आहे ना, ती काय काळजी करता। आणि पहिल्यांदा मी पथरोटमध्ये पाय ठेवला, किशोर भाऊनं रस्त्यावर 5-50 लोकांच्या हातात हार घालून माझं स्वागत केलं। पण त्याच्यानंतर मी या ठिकाणच्या शिवसेनेला जो आधार दिला आणि या ठिकाणची शिवसेना ही वाढत गेली आणि जेव्हा जेव्हा मग मी पथरोटमध्ये यायला लागलो, मला असं वाटते ताई की मी पहिला खासदार असतो की ज्यानं पथरोटमध्ये किमान 10 ते 15 वेळा भेटली, बरोबर आशिष? 10-15 वेळा मी भेटली। खासदार माझ्या पूर्वी अनेक खासदार झाले, ते कधी इतके वेळा पथरोटमध्ये आलेच नाही। माझ्या नंतर खासदार झाले, ते इतके वेळा आले असेल पाहिजे असं, पण मी सातत्यानं भेटली। मी त्या दिवशी महाविकास आघाडीची मीटिंग होती आणि महाविकास आघाडीच्या मीटिंग संपल्यानंतर ताई मला म्हणाल्या की तुम्ही भाऊ एकदा पथरोटमध्ये या। मी म्हटलं मी येतो आणि मी परवाच्या दिवशी या ठिकाणी आलो, सगळे नाराज होते, कोणाच्या तोंडावर काही हास्य दिसत नव्हतं, कोणा बसाई म्हटलं नाही, किशोर भाऊ तुम्ही होतेच, कोणा बसाई म्हटलं नाही, कोणी पाणी पाजायला तयार नाही, कोणी चहा प्यायचा म्हणून लांबचा कार्यक्रम। तुम्ही आपले 10-12 जणांशी बोललो, मी म्हटलं आता त्याशी जेवढं बोलायचं तेवढं मी बोललो, आता म्हटलं याला शांतपणे विचार करू द्या। काल मी धारणीमध्ये होतो आणि धारणीमध्ये त्या ठिकाणी काँग्रेसचे मानवीय तालुका अध्यक्ष आहे, ते सांगत होते की अनंतराव आना ही चाहिए इसकी हम राय देख रहे, क्योंकि उनको मानने वाला यहाँ जो इथं जे लोक आहे ते खूप आहे आणि एकमेव खासदार माणूस राहून गेलेला असा आहे, त्याच्या विरोधात माणूस नाही आहे। मग मी काल बळवंतराव वानखेडे आम्ही काल पथरोटमध्ये होतो आणि मग आज पुन्हा विचार केला, पुन्हा आपण काल नरेंद्र सांगितलं आणि आज पथरोटमध्ये पुन्हा आलो। तुम्ही कसं आहे, तुम्ही सगळे कार्यकर्ते आहात आणि निवडणुकीच्या लोकसभेच्या निवडणुकीची जर खरी जबाबदारी असेल ते मला पाहत आहे, निवडणुकीची खरी जबाबदारी जर असेल तर ती कार्यकर्त्यावर असेल। एक लक्षात घ्या, लोकसभेचा एवढा मोठा मतदारसंघ आहे आणि एवढ्या मोठ्या मतदारसंघामध्ये काम करताना प्रत्येक गावात उमेदवाराला जाणं, प्रत्येक तालुक्यामध्ये उमेदवाराला जाणं ही फार कठीण गोष्ट असते आणि ही जी निवडणूक आहे देशाची निवडणूक आहे, वादळ उभं करावं लागते आणि जे वादळ आपण उभं केलं, मला असं वाटते बळवंत वानखेडेच्या नावानं वादळ या जिल्ह्यात तयार झालेला आहे। लक्षात ठेवा, वादळ तयार झालेला। मी पहिली निवडणूक 96 मध्ये लढलो, नवीन पोरगा होतो, पण एक हम निकले मंजिल की ओर एक मिलता गया कारवां आणि झालं तयार। आलो मी पहिल्याच वेळेस निवडणूक, मला वाटत नव्हतं। याही वेळेस सांगतो की ताईनं कसं या ठिकाणी गंभीरतेने बोलताना सांगितलं, नरेंद्र पटोले या ठिकाणी सांगितलं की आपली
सुरुवातच 4-5 लाखाची होत, बाकी त्याला पाहा. आणि ती जी सुरुवात आहे त्या सुरुवातीला पुढे नेण्याची जबाबदारी तुमची आहे. आज मी 2 कारणासाठी या ठिकाणी आलो.